एका माणसानं सकाळी झोपेतून उठला आणि आपल्या अंगणाचा दाठा उघडला तर त्याच्या दरवाजासमोर एक यमदूत महाराज उभे होते. हा म्हणे महाराज, आणि त्याच्या हातात एक कागदाची पुंगळी होती त्या महाराजाच्या. म्हणे महाराज तुम्ही रस्ता तर नाही भुलले? तो म्हणे मी बिलकुल रस्ता नाही भुललो. पहाटे 4 वाजता मी चांगला गाढ झोपेत होतो तर यमराजानं मला उठवलं आणि सांगितलं का हे 32 लोकांची यादी घेऊन जाय, पृथ्वीवर जाय, यायचे जीव घेऊन यायचे प्राण घेऊन वापस तू यमपुरीत ये. पाय म्हणे पहिल्या नंबरवर तो नाव आहे. दिल्ले म्हणे तुले 10 मिनटं पोरासंग बोल, बायकोसंग बोल, शेजारनी संग बोल, पाजारनी संग बोल आणि उरकव म्हणे. आता हा हुशार माणूस हा गेला आतमध्ये. यायला म्हणे महाराज तुम्ही इथं बसा म्हणे, तुम्ही कोट्यावधी महिलाचं उड्डाण करून आले म्हणे, मी तुमच्यासाठी सरबत आणतो, तोपर्यंत तुम्ही या सोफ्यावर बसा. आता महाराज सोफ्यावर बसले. हा आतमध्ये गेला, 1 गिलास सरबत तयार केलं, त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं आणि महाराजाला आणून दिलं. महाराज सपकन ते पेले आणि रपकन झोपले तिथं. यानं त्याच्या हातातली ते कागदाची गुंडाई पुंगळी काढली, ते सरळ केली आणि आपलं जे नाव सगळ्यात वर लिहिलं होतं ते खोडलं आणि सगळ्यात खाली लिहिलं सुनील क्षीरसागर. त्या कागदाची पुन्हा पुंगळी केली आणि त्याच्या हातात ठेवून दिली. 5 मिनिटानं ते यमदूत महाराज शुद्धीवर आले. अरे काय सरबत होतं म्हणे, यमपुरीत नाही म्हणे एवढं चांगलं सरबत, मी पेलो म्हणे आणि झोपलो, एकदम म्हणे मा थकवा गेला, मा सारा शीन गेला म्हणे, मी आता तुझ्यावर खुश झालो, मी तुझ्यावर आता प्रसन्न झालो म्हणे, मी तुला आता सवलत देऊन राहिलो म्हणे, मी पहिले वरून सुरुवात करणार होतो, आता मी खालून सुरुवात करतो म्हणे. त्याचा काय दोष आहे त्याच्यात? त्याला काही इलाज नाही. म्हणजे सुरुवात कुठूनही केली तरी लेखाचा नंबर याचाच.